मजेत ना आणि मजेतच राहा। मी मेजर सूर्यकांत गिड्डे डेअरी फार्म यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, फेसबुकवर तुमचे सरसे स्वागत करतो। आजचा विषय आहे भोंदू बाबा, साधू बाबा, संत बाबा, देव बाबा, खरात बाबा, मनोहर बाबा, सानू बाबा, सोनू बाबा, त्याच्यानंतर कुठला बाबा। ठीक, कुठं चालल्या आणि आपण कुठं चाललो ह्याचा जरा विचार करावा लोकांनी। ठीक आहे, माणसाने महत्त्वाचं आहे। माणसाने सगळं दुसऱ्याच्या स्वाधीन करून कुठं त्या खरात बाबाच्या, कुठं त्या मोर बाबा भोसले, कोण तो स्वतःला बाळूमामा म्हणतोय। तर बाळूमामाने काय व्यक्त केली आणि त्यांची काय प्रचिती आहे हे त्याला माहिती नसेल, पण त्यांनी माहिती जेलमध्ये खातोय। पहिल्या जेलमधनं बाहेर आल्यानंतर ही लोक परत त्याच्यात लागले होते। परत त्याला आता आणि सोलापूर पोलीस पकडले, सोलापूर पोलीसमध्ये आत आहे। त्याने एवढी माया जमा केली आहे आणि त्याचे सभा व्हायच्या म्हणून हॉटेलमध्ये मुंबईला एका, आणि एका सभेला तिथे एंट्रीसाठी 51,000 रुपये प्रवेश असायची। ठीक आहे, मग ह्या अशा बाबा लोकांच्या मागं लागणे का? मी म्हणतोय तुम्हाला जर खरंच करायचं असेल देवधर्म तर मान देव माना। देव आहे, मी म्हणत नाही देव नाही आहे, पण ह्या बाबा लोकांनी देव हुडकत फिरू नका। ही बा लोक जर देव असते तर हे तुमच्या मागं कशाला लागले असते? हां, बाबा लोकांना जर सगळं कळत असतं तर त्यांना स्वतःचं काय कळतं? या कटली पॅन्ट घातल्या, कुठली चड्डी घातल्या, आणि ते तुमचं काय सांगणार आहेत? हां, ठीक आहे, म्हणताना सुधरा, अजूनही सुधरा। ह्या बाबा लोकांच्या मागं ह्या देवी चे नाव घेऊन किंवा ह्या संतांच्या नावात बदनाम हे जे लोक फसवत आहेत एकमेकांना, ह्यांच्या मागं लागू नका। ठीक आहे, स्वतः मनकावर दम, स्वतःच्या बाजूवर दम ठेवा, स्वतःच्या हिमतीवर दम ठेवा। ठीक आहे, स्वतःच्या नशिबावर दम ठेवू नका। नशीब हे आपण बदलू शकतो, फक्त आपल्यात धमक पाहिजे, आपल्यात हिंमत पाहिजे। ठीक आहे, मी बदलणार, मीच बदलणार आणि मीच बदलणार, बाकी नाही बदलणार। हे ज्यावेळेला आपण ठरवतो त्यावेळेला सगळं काही बदलतं। कुठे ह्या बाबा लोकांच्या मागं लागून किंवा बुवा मागून नशीब बदलत नसतं। जो पतूर गळत नाही घाम, तो पतूर काही मिळत नसे। ठीक आहे, ज्या वेळेला घाम गळतो या मातीची सेवा करा। तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रामध्ये इमानदारीनं काम करा, सगळं काही व्यवस्थित होईल। ठीक आहे, म्हणून कुठेही ही दान धर्म करायच्या अगोदर पण 100 करा की मी द्यायला लागलो हे चांगल्या कारणाला चाललंय, मी द्यायला लागलो याचा योग्य वापर होईल, मी द्यायला लागलो याचा सुयोग वापर होईल, की हे कुठं व्यर्थ जाईल, की चुकीच्या मार्गावर जाईल। ठीक आहे, कारण मी तर अक्षरशः सांगतो, मी देवा धर्माच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा दानपेटीमध्ये 100 रुपये सुद्धा टाकत नाही मी। कारण मी देवाला दान देऊ या मी मोठा नाही आहे, कारण देणार तो आहे। मी त्याला काय देणार? माझी काय लायकी आहे देवाला द्यायची? माझी काय लायकी आहे देवाला द्यायची? देणारा तो आहे। हात जोडा मनापासनं, माना देवाला मनापासनं, श्रद्धा ठेवा मनापासनं। ठीक आहे, पण कुठं 10 लाख, कुठं 1000, कुठं सोन्याच्या अंगठ्या टाकून ते ट्रस्टी तिथं एवढे मोठे मोठे झाले, बालाजी बिलाजी हे साईबाबा हे इकडचे मोठे मोठे झाले, हे तुम्हालाच कर्ज द्या, तुमच्याकडनंच हप्त्यानं पैसे घ्यायला लागलेत आणि परत ते मोठे व्हायला लागलेत, आणि तुम्ही दिवसेंदिवस त्यांच्या जीवावरती परत जगायचा विचार करताय। हां, जावा, फिरा, देवदर्शन करा। ह्या दिवसामध्ये फिरण्याची जी आहे ती मजा घ्या, आपल्या फॅमिलीसोबत जावा, आपल्या फॅमिलीला फिरवा, दर्शनला न्या, पंढरपूरला न्या, 4 धाम करा। त्याच्यानंतर तुम्ही केदारनाथ, बद्रीनाथ जावा, गंगोत्री जावा, यमुनोत्री जावा, जिथं जायचं आहे तिथं जावा, फिरा, स्वतःवरती खर्च करा। ठीक आहे, देवाधर्मावर, ट्रस्टीवर खर्च करू नका। फक्त तिथं गेल्यानंतर तुम्ही जे त्यातनं टुरिस्टचे जे पैसे मिळतात ना, त्याच्यावरती मंदिरं व्यवस्थित चालू शकतात। ठीक आहे, जर तुम्ही ते दानपेटीत घातले तर तुम्ही बघताय ना पूजांची पोटं कसं असतात, डेरा आणि भक्तांची काडी। म्हणताना पुजारीला मोठं करू नका, देवाला हात जोडा, तुम्ही स्वतः मोठं व्हा। आणि देवाला देण्याची आपली लायकी नाही आहे, कारण देणारा तो आहे, आपण त्याला देऊ शकत नाही आहे। ठीक आहे, म्हणतोय देवधर्म करा, पण ह्या बुवा बाबांच्या मागे लागू नका। दान धर्म करा, पण योग्य ठिकाणी करा, गरिबाला मदत करा, खरंच ज्याला जरूरत आहे त्या ठिकाणी मदत करा। जो अपंग आहे, रिअली अपंग आहे, ज्याला जरूरत आहे, ज्याला शिक्षणासाठी पैशाची जरूरत आहे, तरी आपल्या अडचण आहे, ज्याला एमर्जन्सी आहे दवाखान्यासाठी, त्याला मदत करा। ज्याला लग्नासाठी एखादी मुलगीचं तटले आणि त्याला खर्चाला पैसे नाही आहेत त्याला मदत करा। लग्नासाठी पण जास्त खर्च करायची गरज नाही, मी लग्न आणि नारळ ह्या बेसिसवर लग्न ठरवतो, त्याच पद्धतीनं ठरवा, त्याच पद्धतीनं करा। कारण दिल्यानं कुठंही पुरत नाही आहे आणि दिल्यानं कुठंही सर नाही आहे। म्हणताना
तुम्ही दिलं म्हणून त्यांचं काय आयुष्य निघणार नाही आहे आणि तुम्ही नाही दिलं म्हणून त्यांना काय कमी पडणार नाही आहे. ठीक आहे. म्हणताना याबद्दल राहा की माझं आहे ते मी सांभाळणार. देवानं मला दिलं आहे, माझी लायकी नाही देवाला द्यायची, कारण देव हा सर्वात मोठा आहे. तो सगळ्यांना देतो, आपण त्याला काही देऊ शकत नाही आहे. ह्या काळ्या आईमध्ये आपण ज्यावेळेला राबतो, घाम गाळतो, त्याला आपलं मिळतं. आणि त्यावेळेला आपण त्याचं जर ह्या बुवा बाबू लोकांच्या मागे लागून ते जर पैसे व्यर्थ केले तर आपल्या मेहनतीचा पैसा कुठं वाया चालला आहे हे मित्रांनो बघा. ठीक आहे. आणि विचार करा ह्या गोष्टीवरती. ठीक आहे. धन्यवाद. जय गोमाता, वंदे जय जवान, जय किसान.